नमस्कार, तुम्ही पाहता लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोरकर. बीड तालुक्यातील तांदळवाडी घाट येथे मनरेगा अंतर्गत मातोश्री ग्राम समृद्ध योजनेतील गैरव्यवहाराच्या विरोधामध्ये तक्रार देऊनही कारवाई होत नसल्यानं ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने बीडच्या बिंदुसरा धरणामध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आलं. तांदळवाडी घाट येथे मनरेगा अंतर्गत खडीकरण सिमेंट रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात ओव्हरलॅपिंग, बोगस कामावर बनावट मजूर तयार करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. 30/12/2025 रोजी तांदळवाडी घाट तालुका जिल्हा बीड या ठिकाणी मनरेगा अंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत गैरव्यवहाराच्या विरोधामध्ये मी तक्रार दिलेली होती. त्या तक्रारीमध्ये तांदळवाडी घाट या ठिकाणी जे 8 रस्ते झालेले आहेत, या 8 रस्त्याच्या संदर्भात मी तक्रार देऊन स्वतंत्र चौकशी नेमून संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा म्हणून मी बीडचे जे जिल्हाधिकारी आहेत, बीडचे जे सीओ आहेत, बीडचे जे गटविकास अधिकारी आहेत, नागपूर नरेगा आयुक्त साहेब आणि छत्रपती संभाजीनगर आयुक्त यांना मी लेखी तक्रार दिली होती. मात्र त्याच्यावर आज तागायतपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही, कुठलीही चौकशी करण्यात आलेली नाही. म्हणून मी 13/1/2026 रोजी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं की आम्ही तांदळवाडी घाट या ठिकाणी केलेला जो खोसे सरपंच आहेत आणि त्यांचे जे ऑपरेटर आहेत आणि संबंधित अधिकाऱ्याने जो भ्रष्टाचार केलाय तो स्वतंत्र चौकशी नेमून तो त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी जो मी निवेदन दिलं होतं, त्याच्यावर आपण काही केलं नाही. म्हणून आज दिनांक 20/1/2026 रोजी पाली या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना घेऊन आज आम्ही या ठिकाणी जलसमाधी आंदोलन केलेलं आहे. आम्हाला अपेक्षा आहे की तात्काळ याच्यावर स्वतंत्र चौकशी नेमून तांदळवाडी ग्रामपंचायतचा सर्व भ्रष्टाचार बाहेर काढून संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. अन्यथा पालकमंत्री अजितदादा पवार यांना 26 जानेवारी रोजी काळे झेंडे दाखवण्यात येतील असा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा इशारा आहे.